नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. पुन्हा एकदा माझे दर्शक, माझे व्ह्युअर्स, माझे सर्व मित्र, आपल्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये अँकर अनूप आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. द मोटिवेशनल स्पीकर, द पॉझिटिव्ह स्पीकर अँड लाईफ कोच अनूप आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. गेल्या वेळेला ऑनलाईन आलो होतो, एक सुंदर असा व्हिडिओ बनवला होता. टॉक्सिक पीपल हा माझा विषय होता. तर बरेच म्हणजे तुमचे लाईक्स मिळाले, शेअर्स मिळाले, सुंदर असा अभिप्राय आला. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. तो मी हिंदीमध्ये बनवला होता आणि एक आमचे व्ह्युअर्स आहेत, त्यांचं मी नाव नाही सांगणार, त्यांचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि ते म्हणाले की अनूप, मला एक मोटिवेशनल तुमच्याकडनं गायडन्स पाहिजे आहे. सो व्हॉट इज आफ्टर 50, 50 नंतर काय? तर मी त्यांना म्हणालो धन्यवाद, म्हणजे तुमचा फीडबॅक मला आवडला. सो तुमच्यासाठी हा जो पुढे व्हिडिओ आहे, तुमच्या माध्यमातून जेवढे कोणी 50 गाठलेली आहेत आणि पुढील सुंदर असं जीवन जगतात त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ समर्पित. तर जीवन काय आहे? हे जीवन एक सुंदर आहे. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. डोंट मेक इट कॉम्प्लिकेट. त्याला कॉम्प्लिकेट करणे नाही. आयुष्य फार सुंदर आहे. तुम्ही प्रत्येकाच्या नजरेतून आयुष्य बघाल तर आयुष्य फार सुंदर आहे. जर तुम्ही आयुष्य एका आईच्या नजरेतून बघाल तर हे जे आयुष्य आहे ना, ते सेवा करण्यामध्ये सुंदर आहे. एक आयुष्य वडिलांच्या माध्यमातून बघाल, बापाच्या चष्म्यातून बघाल तर आयुष्य फार सुंदर आहे. आणि काळजी व बापाच्या नजरेतून तुम्ही बघाल तर आयुष्य देखील जबाबदारीपूर्ण भरलेलं आहे. आयुष्य तुम्ही एका विद्यार्थ्याच्या, लहान मुलाच्या रूपातून पाहाल तर इट इज आयुष्यात म्हणजे आयुष्य जगण्यासाठी आहे. अभ्यास वगैरे चॅलेंजेस आहेत, करावं लागतं. आयुष्य जर तुम्ही एका टीनेजरच्या नजरेतून पाहाल तर टीनेजर बोलणार, टीनेजर या टप्प्यावरती आलेला असतो की म्हणजे मला डिग्री करायची आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे आणि मला त्याच्यामधून करिअर करायचं आहे. सो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चॅलेंजेस असतात, काही ना काहीतरी अडचणी असतात, काही ना काहीतरी म्हणजे एक शंका असते, डाऊट असते. पण मी म्हणेल की आयुष्य आहे ना, हे सुंदर अशा चढ उतार वळणांनी, सुंदर अशा चढ उतार वळणांनी भरलेलं आहे. लाईफ इज लाईक अ वे. जशी आपण गाडी चालवतो, बरोबर, जसं आपण गाडी चालवतो, तुम्ही जुना मुंबई पुणे हायवेने गेलात तर तेव्हा तुम्हाला म्हणजे असे घाट्स वगैरे, लोणावळा घाट वगैरे मिळणार, चढ उतार. तर तुम्ही एक्सप्रेसवेने गेलात तर मिसिंग लिंक देखील आहे. लाईफ एकदम सुंदर सरळ अशी मिळणार. सो प्रत्येकाची लाईफ आहे ना वेगळी वेगळी आहे. म्हणजे काहींची लाईफ आहे, जसं मी म्हणालो की भरपूर चढ उतार, स्ट्रगल, खूप संघर्ष असतो. तर काहींची लाईफ एकदम सरळ असते. मी एवढंच म्हणेल की ज्याच्या आयुष्यात जेवढा मोठा संघर्ष, जेवढा मोठा चॅलेंजेस, जेवढा मोठा त्रास, जेवढा मोठा अपमान, जेवढा मोठा स्ट्रगल ना, तो माणूस तेवढा चांगला घडतो. संकटे, आव्हाने तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तुम्हाला घडवण्यासाठी येतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य उभारलं. त्यांचं उभं आयुष्य, त्यांचं जे चरित्र आहे ते आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे. शिवरायांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आयुष्यात स्ट्रगल केला आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि असे जे महापुरुष आहेत ज्यांना आपण मानतो सर्व समाजामध्ये, असे जे महापुरुष आहेत, महात्मे आहेत, त्यांना आयुष्यभर स्ट्रगल मिळालं. म्हणजे संत तुकाराम, बरोबर, विठोबा, अशा सर्वांनाच आयुष्यात फार मोठा स्ट्रगल मिळालेला आहे, अग्निपरीक्षा मिळालेली आहे. सो याच्यातून कोणाची सुटका नाही. देर इज नो शॉर्टकट फॉर युअर सक्सेस. जिंदगी में आपको सूरज की तरह चमकना है तो सूरज की तरह जलना पड़ेगा. जिंदगी में आपको सूरज की तरह चमकना है तो सूरज की तरह जलना पड़ेगा. एक सुंदर असं उदाहरण देतो की गेल्या वेळेला मी लोणावळ्याला गेलो होतो आणि त्यावेळेला मी तिथे सुंदर अशी हायवेला मक्याची दुकानं बघितली. तर ते मी त्याच्यावरनं मला एक अनुभव मला शेअर करावा वाटतो. मका असतो, मका थंडी आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये मका मार्केटला येतो, बरोबर. कच्चा मक्याची किती किंमत असते? हार्डली तुम्ही मार्केटला जाल तर 10 रुपये, 15 रुपये, ओके, 15 रुपयाला एक मका. तोच मका मुंबईपासून एक 50-60 किलोमीटर वरती जाऊन तुम्ही लोणावळ्याच्या घाटामध्ये तोच मका असा म्हणजे निखाऱ्यांमध्ये असा तळून निघालेला जो भाजलेला जो मका आहे त्याची किंमत किती असते? मॅक्झिमम 40 रुपये, 45 रुपये, बरं. तोच मका जर तुम्ही एका शेतकऱ्याकडे घ्यायला गेला जिथे तो पिकतो, तिथे तुम्हाला 5 रुपये किलोने देखील मका मिळेल. आपण ॲव्हरेज पकडूया की 5 रुपयाचा एक मका आहे. 5 रुपयाचा जो मका आहे तो कच्चा असतो तेव्हा त्याची किंमत असते 5 रुपये. पण तोच मका जेव्हा लोणावळ्यासारख्या हिल स्टेशनला जाऊन जो त्या एन्व्हायरमेंट ॲम्बियन्समध्ये विकला जातो तेव्हा त्याची किंमत 45-50 रुपये देखील होते, बरोबर. म्हणजे त्याची किंमत वाढली. पण केव्हा वाढली? जेव्हा तो या प्रवासातून गेला तेव्हा त्याला निखाराचे चटके सहन करायला लागले, त्यावेळेला त्याची किंमत वाढली, बरोबर आहे ना. सो अशीच
तुमची देखील व्हॅल्यू तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही ह्या प्रवासातून जाल. आणि हा जीवनाचा प्रवास असतो एकदम सुंदर असतो. लाईफमध्ये चॅलेंज लाइफ इज अ व्हेरी सुपर. इट इज़ अ फुल्ली मेड ऑफ द चैलेंजेस. सो मैं इतना ही कहूँगा, जिसके जीवन में स्ट्रगल नहीं है वो जीवन जी नहीं रहा है. तुमच्या जीवनात चॅलेंजेस नाही आहेत म्हणजे तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही आहे, म्हणजे तुम्ही अजून जीवनाला सुरुवातच झाली नाही आहे. तर सर्वांच्या जीवनात चॅलेंजेस आहेत. फक्त एवढंच आहे की त्या चॅलेंजेसला तुम्ही त्या संधी म्हणून तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. चॅलेंजेस आले, येस आय ॲक्सेप्टेड ॲज अ चॅलेंज, आय डू इट, आय विन इट, आय कॅन डू इट. तर ते जे चॅलेंजेस असतात त्या चॅलेंजेसमधून तुम्ही वाट काढत 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 तुम्ही एक व्यक्ती बनता, एक व्यक्तिमत्व बनता, बरोबर ना. तुम्ही कुठल्याही सक्सेसफुल पर्सनचं एक चरित्र काढून बघा, रीड देअर बायोग्राफी. त्यांच्या जीवनात म्हणजे स्ट्रगल तुम्हाला मिळालंच. APJ अब्दुल कलाम साहेब, बरोबर, स्टीव्ह जॉब्स, त्यांचं देखील तुम्ही, रतन टाटा साहेब, अशा सर्वांच्याच आयुष्यात चॅलेंजेस आलेला आहेत. सो एन्जॉय द चॅलेंजेस. आणि जीवन हे केवळ आपल्या सर्वांसाठी एक वरदान आहे. केवळ जीवन हे नाही की बाबा मला 8 to 5 मला जॉब करायचा आहे, महिन्यातनं मला बिलं भरायची आहेत, मुलांच्या फीज भरायच्या आहेत, लायबिलिटीज वगैरे. दॅट इज नॉट अ लाईफ. ते जीवन नाही आहे. जीवन है प्रत्येक क्षणात. मैं इतना ही कहूँगा, ये मत सोचो की जिंदगी में कितने पल है, ये सोचो की हर पल में कितनी खुशी आहे. प्रत्येक क्षणाचा सण करणं आणि सणाचा क्षण करणं हे आपल्याच हातात आहे. म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सो सुंदर असं हे जे सदर आहे. सो मुद्दा मेन हा होता की 50 नंतर, 50 नंतर आयुष्यात कसं जगायचं आहे. सो हा प्रश्नच मुळे मला आवडलेला आहे. 50 असो नाही तर 5 असो, आयुष्य जगण्यासाठी आहे. आयुष्य आनंदाने जगायचं आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद बघायचा आहे. तुम्ही जे 50 नंतर म्हणजे 40 नंतर आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने माणसाला मॅच्युरिटी येते, बरं ना. 40 नंतर केस पांढरी होतात, अर्थात जायला लागतात आणि दाढी पिकायला लागते, म्हणजे जेंट्सच्या बाबतीत बोलतो. सो एक 40 आल्यानंतर डोळ्यावरती चष्मे येतात, म्हणजे एक जाणीव निर्माण होते की बाबा आता 40 आलेली आहे. म्हणजे मी आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती आहे की मी पाठी बघितलं तर माझं बालपण, माझं तारुण्य ते जे आहे ते संपलेलं आहे. आणि मी पुढे बघितलं तर जबाबदारी, आयुष्याचा हाफ टप्पा, अर्धा टप्पा आलेला आहे. पुढे मला काय करायचं आहे. अरे मी अजून सक्सेसफुल झालेलो नाही. आपण कम्पेअर करतो, अरे माझ्यापेक्षा तो सक्सेसफुल आहे, मी त्याच्यापुढे मी काहीच नाही. कुणाचीही, प्रत्येकाचा प्रवास वेगळा वेगळा असतो, बरं. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगळी वेगळी असते. मानाल तर प्रत्येक गोष्टीत सुख आहे, मानाल तर प्रत्येक गोष्टीत दुःख आहे. सुखदुःखांची अशी मालिका तुमच्या आयुष्यात चालतच राहते. त्यामुळे प्रत्येक क्षणात आनंद घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण म्हणतो ना, काही ज्या गोष्टी, काही जे कोडे जे सुटत नाही ते आपण ईश्वरावरती सोडून देतो, बरं. सो तुम्ही, आपण या जीवनात आलेलो आहोत. देवानी, भगवंतानी, एक ईश्वरी शक्तीने आपल्याला हा जो प्रवास दिलेला आहे ना, हा प्रवास जो आहे हा आपल्याला एकट्यालाच करायचा आहे. या प्रवासामध्ये तुम्हाला कुणाचेही कुबडे घ्यायचे नाहीत. मैं इतना ही कहूँगा, क्यों भरोसा करते हो गैरों पे, क्यों भरोसा करते हो गैरों पे, जब तुझको खुद को ही चलना है खुद के पैरों पे. आयुष्यात एकट्यालाच चालायचं आहे. जिंदगी में अकेले आए थे, अकेले ही जाना है, बराबर. जिंदगी में आप आए थे, रोए थे. जिंदगी में जाते जाते भी आप रोओगे और दूसरों को रुलाओगे. रडणारे फक्त 4 दिवस आहेत. रडणारे कुणी गेल्याने इथे कोणाचाही प्रवास आयुष्यात थांबत नाही. तुम्ही गेलात बिझनेसमध्ये, कंपनीमध्ये, तुमची रिप्लेसमेंट तयार असणार. तुम्ही गेलात लाईफमध्ये देखील, म्हणजे तुमचे मुलं, बायका, पत्नी, आई बाबा सवारतील. हा लाईफ स्पॅन आहे. नंतर एक 8 दिवसात, एक वर्षभर तुमची आठवण काढतील, वर्षश्राद्ध वगैरे करतील. चांगला होता तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला कोण 1 रुपयाची मदत करणार आहे, 1 टक्क्याने विचारणार नाही. पण जेव्हा तुम्ही या जगात नसाल, ही जी गर्दी जी आहे ती तुमच्या स्मशानात, तुमच्या दारात भरपूर गर्दी असेल. मी एवढंच म्हणेल, ते गर्दी पाहून मी म्हणतो, अरे तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी आज तुम्ही एवढेच स्टेटस ठेवताय, मोठे मोठे फ्लेक्स लावता, बॅनर लावताय. अरे तो माणूस जिवंत होता. कधी त्याच्याशी बोललात, कधी त्याच्या घरी गेलात, त्याच्यासोबत त्याला, बाबा दादा तू कसा आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे का, ओके, आयुष्यात सगळं व्यवस्थित चालू आहे ना, फर्स्ट क्लास आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणतात. पण मी म्हणेल की हे स्वामींचं वाक्य सर्वांनीच घ्यायला पाहिजे. अरे तुम्हाला एखाद्याला मॉरल सपोर्ट द्या ना. केवळ प्रत्येकजण पैशांसाठी तुमची वाट नाही पाहत. प्रत्येकजण फक्त एवढं मला सांगतो की बाबा चल, कुणी ट्रबलमध्ये असेल, कुणी टेन्शनमध्ये असेल, कुणी चिंतत असेल, कुणाला एखादा प्रश्न सतावत असेल, कुणाचं मानसिक संतुलन म्हणजे ठीक नसेल, टेन्शनमध्ये, त्याला एकच सांगायचं आहे, बोल मित्रा काय झालं, त्याची बाजू ऐकून घ्या. बाजू ऐकून घेणं ही फार इम्पॉर्टंट आहे. कारण आजकाल सगळेजण काय आहेत, सगळेजण बोलायला आहेत,
उपदेश या जगामध्ये उपदेश ही अशी गोष्ट आहे ना की ती फुकटमध्ये मिळते. 10 लोक उपदेश देतील, सल्ला 10 लोक देतील, पण सपोर्ट करायला 10 पैकी एक देखील येणार नाही. सो समोरचा जो व्यक्ती असेल त्याचं ऐकून घ्या. अच्छा, त्याची बाजू ऐकली, बाबा तुझा प्रॉब्लेम काय आहे, ओके, त्याला सहानुभूती द्या. त्याला बोला अच्छा हे छोटंसं आहे ना. जेव्हा आपण दुसऱ्यांची दुःख पाहतो तेव्हा आपलं स्वतःचं दुःख ना एवढूसं वाटतं, एवढूसं. अरे लाईफमध्ये बघा यार, लोकांना किती स्ट्रगल्स आहेत. कुणाला हात नाही आहेत, कुणाला पाय नाही आहेत. आज जा टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा, जे हॉस्पिटलमध्ये जा, मोठ्या मोठ्या ज्युपिटर सगळ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, एक फेरफटका मारा. लोक स्ट्रगल करतात, जीवनासाठी त्यांची रेस चालू आहे. एका श्वासासाठी देवाकडे ते धावा करतात. लाखो रुपयाचे बिल्स होतात. त्यांच्यापेक्षा तुम्ही आम्ही बघा, आज देवाने आपल्याला सुंदर जीवन दिलंय. आपले हात पाय सलामत आहेत, तोंड डोळे सगळं सलामत आहे. जोपर्यंत हात पाय सगळं सलामत आहे ना, जग फिरून घ्या. मी एवढंच म्हणेल, जग आता तुम्ही बोलाल जग म्हणजे युरोप, लंडन, अमेरिका, US अँड जग म्हणजे काय, घराच्या बाहेर पडा. छोटे छोटे डेली गार्डन्समध्ये जा, मॉर्निंग वॉकला जा, थोडंसं म्हणजे तीर्थक्षेत्र आहेत तिथे जा, आपल्या आजूबाजूला खूप चांगले जे प्लेसेस आहेत तिकडे जा, नदी नाले डोंगर दऱ्या जा, एक्सप्लोअर करा. आयुष्यात जाऊन तुम्ही एक्सप्लोअर करा. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला एक जिओग्राफी, तुम्हाला वेगवेगळ्या कल्चर बघायला मिळेल. आपला भारत देश ही संस्कृती आहे. भारतात देश नाही, एक संस्कृती आहे. आपण बघतो की म्हणजे जम्मूपासून ते कन्याकुमारी, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश, MP, UP, असे विविध आपले जे ओडिसा, असे विविध आपले राज्यांची संस्कृती आहे. तर बघा, एक्सप्लोअर करा. कोणी नाही, एकटे फिरा. गुगल मॅप घ्या, लोकांचे अनुभव घ्या, फिरा, लोकांशी बोला, लोकांना मोटिवेट करा, पण आयुष्यात काहीतरी करा. ते म्हणतात ना की लोखंड असा आहे की लोखंड जर कार्यच नाही आला तर तो झिजतो आणि त्या लोखंडाची स्वतःचा गंज त्याला खाऊन जातो. हिंदी में बताऊंगा, कारण कसं आहे की आजकाल बऱ्याचशा इंटरव्ह्यूज वगैरे हिंदीत करतो, ऑर्केस्ट्रा शोज वगैरे हिंदीत करतो, त्यामुळे म्हणजे हिंदीतले बरेचसे असे जे डायलॉग आहेत ते लक्षात आहे की लोहे को अपनी जंग ही खा सकती है. तो मराठीत म्हणेल की गंजून संपण्यापेक्षा झिजलेलं कधीही नेहमी चांगलं असतं. तर म्हणजे सुंदर असं आयुष्य आहे. आयुष्यामध्ये ठीक आहे, आयुष्यामध्ये बरेचसे लोक असतात आपल्या बाजूला, सराउंडिंगला येतात. कोणी चांगला मित्र बनवून येतं, तर कोणी जाने दुश्मन बनवून येतं. तर ते आपल्या हातात नसतं. ठीक आहे. सो आलेला जो क्षण आहे, हे पत्ते असतात. आलेला हा पत्ते, हा कॅड दिलेला आहे, ह्याचा प्रत्येक डाव कसा खेळायचा हे आपल्या हातात आहे, पण डावातनं रिझल्ट काय हे आपल्या हातात नाही आहे. सो पण प्रत्येक जीवन, प्रत्येक क्षण आनंदाने, सुखाने जगायचा हे प्रत्येकाने आपलं ठरवलं पाहिजे. बघा, काही लोक असतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना प्रॉब्लेम असतो. लोगों को भगवान से भी प्रॉब्लेम है, लोगों को भगवान में भी खोट दिखते हैं, तो हम क्या इंसान आहे. बरं ना, पीपल विल नेवर सॅटिस्फाय. त्याच्यामुळे लव्ह युअर सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सेल्फ लव्ह बद्दल सुद्धा मी एक काही दिवसातच एक सुंदर असा व्हिडिओ बनवणार आहे. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक होता 50शी नंतर का. मी तर म्हणेल, वय हा केवळ आकडा आहे. तुम्ही किती जगलात हे महत्त्वाचं नाही, कसं जगलात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही आयुष्यात येऊन किती टाइम स्पेंड केलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आयुष्यात येऊन काय केलं, कसं केलं, लोकांवरती कशा प्रकारे छाप सोडलीत, आपल्या कुटुंब फॅमिलीचं नाव तुम्ही कसं पुढे केलं, रोशन केलं, स्वतःसाठी काय कॉन्ट्रीब्यूट केलं, फॅमिलीसाठी काय कॉन्ट्रीब्यूट केलं. काम असं करा की तुमचे घरातील तुमचे भाऊ बंधू नातेवाईक सगळे बोलले पाहिजेत, यार क्या बात आहे यार, त्यांच्या नावाने तुमची ओळख निघाली पाहिजे. काम असं करा. नाही काही लोक काम अशी करतात, अरे तू हा ना, अच्छा त्यांचा तो का, अच्छा, म्हणजे विनोदाचा भाग होता. सो मॉरल ऑफ स्टोरी, आयुष्य फार सुंदर आहे, कॉम्प्लिकेटेड मिस्ट्री आहे. आयुष्याचा प्रवास असा आहे ना की जसं म्हणजे आपण गाडी घेऊन निघतो आणि आज मला माहिती नाही मला कुठे जायचं आहे, आज मला माहिती नाही मला कुठे प्रवास करायचा आहे, डायरेक्शनलेस. तसं आहे. म्हणजे तसं बोललात तर जिंदगी, आयुष्य काहीतरी ध्येय पाहिजे. डायरेक्शनलेस इज अ व्हेरी बॅड. आयुष्यात काहीतरी ध्येय पाहिजे. ध्येयाबद्दल सुद्धा, एम्सबद्दल देखील मी एक सुंदर असं काही दिवसातच व्हिडिओ बनवणार आहे. आयुष्यात छोटे ध्येय करा. मी एवढं नाही बोलत की मला अंबानीज, बिर्ला, अदानी, टाटा यांच्यासारखं मोठं एंटरप्रेनर व्हायचं. मी एवढं मोठं स्वप्न बघा, पण ते रिअलिस्टिक झालं पाहिजे. छोटीशी ध्येय, सकाळी 5ला उठायचं आहे, थोडंसं चालायचं आहे,
आज मला स्वतःवरती काहीतरी काम करायचं आहे. आज मी 2 पानं वाचणार आहे. आठवड्याभरात मी एक पुस्तक वाचून कंप्लीट करणार आहे. मी स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करणार आहे. मी यूट्यूबवरून काहीतरी नवीन गोष्टी शिकणार आहे. मी स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करणार आहे. मी आजूबाजूच्या लोकांना काहीतरी ज्ञान देणार आहे. मी आजूबाजूची परिस्थिती चेंज करण्यासाठी छोटासा काहीतरी प्रयत्न करणार आहे. मी माझ्या प्रयत्नांनी माझ्यासोबत राहणारे फॅमिली मेंबर्स, माझे फ्रेंड्स, कलिग्स यांना काहीतरी असं मोटिवेशनल किंवा यांना मी काहीतरी असं कॉन्ट्रीब्यूट करणार आहे जेणेकरून त्यांच्या जीवनात थोडीशी व्हॅल्यू ॲड होईल. सो एवढंच मी सांगेल की 50, 60, 70, 80, 90 हे फक्त एक नंबर आहे. माझे बाबा नेहमी म्हणतात, वय हा केवळ आकडा आहे. तुम्ही कसं जगलात ह्याला महत्त्व नाही, तुम्ही किती जगलात ह्याला महत्त्व नाही, तुम्ही कसं जगलात ह्याला महत्त्व आहे. त्या सुंदरच जगायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल. सो कहते हैं कभी खुशी कभी गम, म्हणजे पतझड सावन आते जाते हे. ऊन पाऊस वारा हिवाळे पावसाळे येतच राहणार. तुम्ही आम्ही इथेच राहणार. ओके. सो कोविडमध्ये बरेचसे आपले सहकारी मित्र परिवार जे ते आपल्याला सोडून गेले, पण तुम्ही आम्हीच का वाचलो? आपण पण जाऊ शकत होतो. तुमची आमची काहीतरी पुण्याई, काहीतरी आपलं पुण्यकर्म किंवा देव ईश्वर त्या शक्तीला काहीतरी तुमच्याबद्दल काहीतरी वाटलं की बाबा नाही, याच्याबद्दल मला काहीतरी होप्स आहे, ह्याला या पृथ्वीवरती ठेवून काहीतरी म्हणजे याचा फायदा होईल. तर त्याच्यामुळे सुस्त बसू नका, काहीतरी करा. कुछ तो करो. बिझनेस करा, व्यवसाय करा, जॉब करा, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा, छोटा मोठा छंद जोपासा, पण काहीतरी करा आणि स्वतःचे आयुष्य सुंदर बनवा. विश यू ऑल द बेस्ट. लाईफ इज ब्युटिफुल. पुन्हा एकदा आजच्या या मोटिवेशन सेशनमध्ये लाईफ कोच, मोटिवेशनल स्पीकर, प्रोफेशनल अँकर अनूप आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. असाच माझा प्रयत्न असेल की म्हणजे तुम्हाला मोटिवेट करण्याचा. जर हे माझं सेशन, हा माझा व्हिडिओ तुमच्या लाईफमध्ये 1% तरी कॉन्ट्रीब्यूट करत असेल, माझी विनंती आहे, हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या माध्यमातून अनेक जणांना शेअर करा, जेणेकरून त्याच्या लाईफमध्ये काहीतरी छोटीशी व्हॅल्यू ॲड होईल आणि त्याच्या जीवनात एक सुंदर सकारात्मक असा आनंद निर्माण होऊ शकतो. मनापासून मी धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.